श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की समर्थ सद्गुरु श्री गजानन अमृतेश्वरी माता की तेरा अक्षरी मंत्र जपावा तेरा अक्षरी मंत्र जपावा ज्ञानीमयी श्री राम राम ज्ञानीमयी श्री राम राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम दैव तुझे हे तुझान हाती दैव तुझे सोन्याची होते माती पुरती पाप मग दैवा हाती तेव्हा स्मरतो राम राम श्रीराम जय जय राम श्रद्धा ठेवा देवावरती मातीचे गण सुवर्ण बनती लोकासाठी जगात जगती वनितांच्या राम राम श्रीराम जय जय राम कौसल्या सुत अयोध्या रजनी रंगे श्रीराम राम जीवनी ऐसा रंगला राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेनाभियथा निशाचरचमो रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। चैत्री नवरात्रामध्ये त्यांना सांग बरं थोडंसं. भगवान श्रीरामचंद्रांचा वंश रघुवंश त्याचं गुणगायन आपण या ठिकाणी करतो आहोत. श्रीरामाचा 13 अक्षरी जप आणि त्या माध्यमातून एक आध्यात्मिक साधना. 3 प्रकारच्या सत्ता आहेत आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये. एक प्रतिभासिक सत्ता, दुसरी व्यावहारिक सत्ता आणि तिसरी आध्यात्मिक सत्ता आहे. त्या संदर्भातलं चिंतन आज वेळ मिळाला. आजचे जे राजे आहेत त्यांना वशिष्ठांनी सांगितलेलं आहे ते आपण या शेवटी करू. रघुराजांच्या संदर्भामध्ये आपण आजपर्यंत चिंतन केलं.
कोण आहेत रघुराजे? रामांचे पूर्वज आहेत, पणजोब आहेत. आणि त्या रघुराजांच्या नावानी रघुकुल आहे. खरं म्हणजे त्या वंशामध्ये महाविष्णूचे साक्षात अवतार भगवान रामचंद्र आहेत, ज्यांचं नामस्मरण केल्याबरोबर सर्व तापाचं हरण होते असे. आणि भगवान रामचंद्र आहेत, पण त्यांच्या वंशाला रामवंश म्हटलेलं नाही की रामाचा हा वंश वगैरे वगैरे नाही. त्याला रघुवंश नाव दिलेलं आहे. खरं म्हणजे सूर्याचा वंश आहे, त्याला सूर्यवंश म्हणायला पाहिजे, तरी देखील नाही. इक्ष्वाकूचा वंश आहे ते म्हणायला पाहिजे, ते नाही. आदितीचा वंश आहे ते नाही. नाव दिलं रघुवंश. रघु का म्हटलेलं आहे? कारण रघु हे असे रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. म्हणजे रामाचा वंश म्हणजे राम असून मर्यादा पुरुषोत्तम आहे, ज्याचं नामस्मरण सर्व करतात, पण त्या कुलाला नाव रघुवंश दिलेलं आहे. त्याचं कारण आहे रघुचा महापराक्रम. आणि रघु किती त्यागी होते त्याची एक कथा खूप सुंदर आहे. ती याच्यामध्ये नाहीये रघुवंशामध्ये, पण इतर पुराणामध्ये असल्यामुळे आपल्याला ते माहित पाहिजे की का हो. आपल्याला बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस शंका येते, कधी कधी रघु म्हणजेच राम वाटतात आपल्याला, की रामाचा वंश, रामाचं नावच, पण त्यांना रघुनाथ. परंतु हे रघु का म्हटलेलं आहे? एकदा काय झालं की महाकुंभ भरलेला आहे, त्रिवेणी संगम म्हणजे प्रयाग क्षेत्रामध्ये. आणि तो संगम भरलेला असताना निरनिराळे ऋषीमुनी, आता यावेळेस आपण महासंगमात गेलो होतो त्रिवेणीला, महाकुंभामध्ये. आपल्याला लक्षात येईल साधू संत महंत प्रचंड संख्येमध्ये हिमालयातले असतील किंवा आणखीन देशभरातले असतील, असे सगळे साधू संत महंत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांचा एकाचेनी मनोव्यापार आहे. असे काही हटयोगी आहेत, काही साधे योगी आहेत, काही नामस्मरण करणारे आहेत, आणि एकाहून एक असे कृपेचा वर्षाव करणारे साधू संत महंत. आणि म्हणून त्यांचे चरण कमलाची धूळ आपल्याला उडावी म्हणून आपण त्या ठिकाणी जातो. त्यांचं पहिल्यांदा स्नान आहे, ते स्नान झाल्यानंतर त्या त्रिवेणी मधलं जे पाणी आहे ते तीर्थ, त्याचं स्नान आपल्याला व्हावं म्हणून आपण त्या ठिकाणी जातो. आणि म्हणून रघुराजे देखील त्या महाकुंभामध्ये त्रिवेणी संगमामध्ये आणि पडाव टाकून आहेत. त्यांचं देखील एक स्वतःचा अशा पद्धतीचा तंबू आहे. आणि तिथे ते सगळ्यांची सेवा करून राहिलेले आहेत, कारण राज्यच त्यांचं आहे. आणि मग परीक्षा पाहण्यासाठी दुर्वास नावाचे ऋषी आहे, आणि त्या दुर्वास ऋषींनी रघुराजांना बोलावलं आणि सांगितलं की बाबा, अरे आमची फार अडचण होऊन राहिलेली आहे, आमच्या आश्रमामध्ये देखील सगळी व्यवस्था पाहण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला तुझी पत्नी पाहिजे, आणि म्हणून व्यवस्थापनासाठी तुझ्या पत्नीचं दान मी मागतो आहे, ते दान तू करशील का? आता रामाच्या वंशातल्या सगळ्यांच्या कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. दिलीप राजांनी पत्नीसाठीच एवढे मोठे कष्ट केलेले आहेत. दशरथ राजांची कथा पुढे येणाऱ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पत्नीसाठीच त्यांचं सगळं, त्या ठिकाणी पत्नीमुळेच रामायण देखील घडलेलं आहे. भगवान रामचंद्र युद्ध कशामुळे झालं? पत्नीसाठी झालेलं आहे. या सगळ्यांनी पत्नीसाठी आणि सगळी युद्ध किंवा जी काय प्रक्रिया क्रियाकलाप त्यांचे केलेले असतील, पण रघुराज कोण आहे? रघुराजांना आणि दुर्वासांनी पत्नीचं दान मागितलं आणि त्यांनी क्षणार्धात त्या ठिकाणी फक्त पत्नीची चर्चा केली. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. अगं हे मागून राहिलेले आहे. आणि पत्नी देखील की बाबा नाही मी नाही जात सोडून 2 दिवस. ते म्हटले काय हरकत नाही, तुम्ही म्हणता ना जर त्याच्यातून आपल्या वंशाचा उद्धार होत असेल तर मी तिकडे जायला तयार आहे. आणि पत्नीने देखील क्षणार्धात होकार भरला. जे रघुराजे पत्नीचं देखील दान करू शकतात, म्हणजे सर्वस्वाचं दान करू शकतात, असे ते रघुराजे, म्हणून त्या वंशाला रघुवंश म्हटलेला आहे. तर त्या रघुवंशामध्ये आणि आता रघुराजांनी एवढा मोठा पराक्रम केला आणि कौत्सानी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. काल मी त्यांची नावं सांगितली रघुराजाच्या पत्नीची. आता काल वाचता वाचता मला आणखीन 2 नावं वेगळ्या पुराणामध्ये सापडली. म्हणजे तिच्या पत्नीचा 4 नावाचा प्रघात आहे. एक नाव आपण काल पाहिलेलं आहे गौतमी, दुसरं म्हटलं अजा. आता अजा का म्हटलं त्याचा आणखी आजच्या याच्यात उल्लेख येईल. आणि तिसरं नाव सांगितलं सुनयना, एका पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि चौथं नाव आहे चंद्रभागा. म्हणजे रघुराजाच्या पत्नीची 4 नावं आहेत.
आणि या दोघांचा संसार आता कौत्साच्या आणि आशीर्वादाने अत्यंत सुरळीत चालू असताना कौत्साचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांना एक सुंदर असा सुपुत्र प्राप्त झालेला आहे. आता तो ब्रह्ममुहूर्तावर झाला म्हणून ब्रह्मदेवाचा अवतारच जणू असा त्या ठिकाणी. ब्रह्मदेव कसे आहेत? अज आहेत. अयोनी संभव म्हणजे भगवंताच्या नाभीतून ते उत्पन्न झालेले आहेत म्हणून अज म्हणजे न जन्मलेले म्हणून अजा हा असा शब्द वापरला म्हणून त्याचं नाव ठेवलं अज. त्याच्या आईचं नाव अजा का ठेवलं? कारण हा अजाची आई आहे म्हणून अजा असं त्या ठिकाणी. म्हणून ती अजाची पुत्र म्हणून देखील त्याचं नाव अज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे रघु आणि अजा यांचा पुत्र अजराजे. आता रघुवंशामध्ये आपण पहिल्या दिवशी दिलीप राजाचं वर्णन केलेलं आहे, रघुराजाचं वर्णन केलेलं आहे. आता हे अजराजाचं वर्णन आजच्या दिवशी आहे. अजराजे या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. कसे आहेत अजराजे? तर त्याचं वर्णन केलेलं आहे. एका दिव्याने दुसरा दिवा जर पेटवला तर दोन्ही दिव्याचं तेज किती येते? रघुराजाचं तेज आणि दिवा पेटवल्यानंतर काय अर्ध होत नाही तेज, ते दोन दिवे आणखीन उजेड देतात. तसा एक रघुराजाचं दिव्य तेज आणि त्यांचा जो पुत्र आहे तो देखील पराक्रमी महापराक्रमी असे अजराजे आहेत. त्यांचं देखील तेज त्या ठिकाणी आणि निर्माण झालेलं आहे. तसे हे शत्रूला धडकी भरतील अशा पद्धतीची. आणि तिथे त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवा राज्याभिषेक आणि या अजराजांना झालेला आहे. अजराजे हे पराक्रमी राजे आहेत. शास्त्र आणि शास्त्र संपूर्ण रामाचा वंशज, ज्या वंशामध्ये राम जन्माला येणार ते किती सुंदर पराक्रमी राजे असतील ते तर अधिक पुण्यवान आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी ते राजे पराक्रमी अजराजे. आणि काय झालं? एक क्रथकौशिक नावाचा प्रदेश म्हणजे आपल्या विदर्भाला एक नाव क्रथकौशिक आहे. कारण इथे जो राजा होता विदर्भ राजा त्याला भोजराजा नाव आहे. त्या भोजराजाचे दोन पुत्र आहेत. एकाचं नाव आहे क्रथ आणि दुसऱ्याचं नाव आहे कौशिक. त्या क्रथ आणि कौशिकाचा पराक्रम पाहून त्या विदर्भ राज्याला म्हणजे जिथे आपण राहतो त्या राज्याला क्रथ कौशिक असं देखील नाव आहे. आता या क्रथ कौशिक प्रदेशाचा राजा भोज राजा आणि त्याची मुलगी आहे, तिचं नाव आहे इंदुमती. आता या इंदुमती ही लग्नाला योग्य झालेली आहे आणि या क्रथ कौशिक प्रदेशाच्या भोज राजाने असं ठरवलं तिचं स्वयंवर आपल्याला करायचं आहे. आता स्वयंवर करायचं असेल तर देशोदेशीच्या राज्यांना पत्र पाठवावं लागते आणि बा तुमचा जो राजपुत्र आहे तो आमच्या राज्यामध्ये पाठवा, मला इंदुमतीचा या ठिकाणी आणि स्वयंवर करायचा आहे, तुमचा राजपुत्र त्या ठिकाणी पाठवा. किंवा काही राजे पण येत असत आणि असे पत्र देशोदेशीला पाठवत असताना या क्रथकौशिक प्रदेशाच्या म्हणजे विदर्भाच्या राजांनी भोजराजांनी अयोध्येला देखील एक दूत पाठवलेला आहे आणि पत्र पाठवलं अयोध्येच्या रघुराजांना की तुमचा पुत्र जो अजराजा आहे त्याला या ठिकाणी तुम्ही स्वयंवरासाठी पाठवा. आणि मग राजाने ते पत्र पाहिलं रघुराजाने आणि विचार विनिमय केल्यानंतर अजराजाला महापराक्रमी अजराजे त्यांचे युवा असे त्या ठिकाणी युवराज ते आहेत आणि त्याला त्यांनी सांगितलं की बाबा आता या क्रथकौशिक नावाच्या प्रदेशातून भोजराजांनी पत्र पाठवलेलं आहे, तू त्या ठिकाणी स्वयंवराला गेलं पाहिजे. आणि मग आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून रघुराजांच्या आज्ञेनुसार ते त्या ठिकाणी निघालेले आहेत. निघत असताना महाप्रचंड सैन्य आणि पृथ्वीचे चक्रवर्ती राजे सम्राट आहेत रघुराजे आणि त्यांच्या सोबत आणि सैन्य निघालेलं आहे. आणि ते सैन्य एक एक प्रदेश पार करत अयोध्येवरून म्हणजे शरयू तीरावरून ते विदर्भामध्ये म्हणजे नागपूरचा जो प्रदेश आहे सगळा गडचिरोली हा भाग याला क्रथकौशिक प्रदेश असं त्या काळामध्ये म्हणायचे, तिथपर्यंत त्याला यायचं आहे. आणि आता हे अजराजे त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि निघत असताना नर्मदेच्या तीरावर आलेले आहेत. त्याचं वर्णन आहे कालिदासाने नर्मदा नदीचं देखील अत्यंत सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. नर्मदा कशी आहे? कुमारिका आहे आणि तिची प्रदक्षिणा जर केली तर त्या ठिकाणी जीवनाचं कृतकृत्य होते. ती काही बोलवतच नाही आणि बोलावलं तर भरभरून ती त्या ठिकाणी देते, दृष्टांत देते. फक्त त्या पद्धतीने गेलं पाहिजे. तर अशा त्या नदीवर आले असताना दर मजल करत ते पडाव टाकायचे. नर्मदा नदीवर पाणी असल्यामुळे अजराजांनी त्या ठिकाणी आपला सगळा पाडाव त्या ठिकाणी टाकला
आणि रात्री सगळी व्यवस्था त्या ठिकाणी भोजनाची वगैरे सगळी असते. ती सगळी व्यवस्था लावल्यानंतर सकाळी अजराजे उठलेले आहेत. त्यांच्या आधी सगळी प्रजा 4 वाजताच उठलेली आहे. त्या ठिकाणी नर्मदेमध्ये स्नान केलेलं आहे आणि स्नान केल्यानंतर सर्व कर्तव्यम दैवम आन्निकम असा शब्द आहे. ते आन्निक सगळं आटोपल्यानंतर सगळेजण तयारीला लागलेले. जेवणाच्या वगैरे चहा पाणी नाश्ता जे काय त्या ठिकाणी असेल असं सगळं त्या ठिकाणी सुरू असताना अजराजे बसलेल्या तीरावर आणि पाहतात तो काय, त्या नर्मदेतून एक मदमस्त असा हत्ती बाहेर आलेला आहे. त्याचं वर्णन देखील खूप सुंदर आहे, पण आपल्याजवळ वेळेचं बंधन आहे. त्या हत्तीला शैवाल लागलेला आहे आणि जसं काय हिरवा हत्ती असा बाहेर आला की काय, आणि तो थेट रोखून राहिला आणि त्या मदमस्त झालेला हत्ती याच्या सैन्यावर हल्ला करून राहिलेला आहे. राजाने पाहिलं, बापरे, अजराजे आहेत, पराक्रमी आहे. त्यांना हत्तीला मारण्याची इच्छा नव्हती. ते अत्यंत आनंदामध्ये होते, कारण पुढे लग्न होईल आपलं अशी त्यांना आशा होती आणि म्हणून त्यांना मारायचं नव्हतं. पण तो हत्ती आता त्या ठिकाणी सगळ्यांना विध्वंस त्या ठिकाणी करतोय. पाहिल्यानंतर त्यांनी बाण काढलेला आहे आणि बाण काढून त्याच्या गंडस्थलावर अलगद मारलेला आहे. त्यांनी मरू नये अशी त्यांची इच्छा होती. परंतु आता अजराजे महापराक्रमी राजे, रामाचे पूर्वज आहेत ते, त्यांचा बाण हलक्यात जरी लागला तरी तो हत्ती गतप्राण त्या ठिकाणी झाला. थोडे हळहळले आणि थोड्या वेळाने पाहतो तो काय, त्या हत्तीच्या देहातून एक सुंदर असा आणि गंधर्वराज उत्पन्न झाला. मनुष्य रूपामध्ये तो त्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. आता हा कोण आला असं आश्चर्य अजराजांना वाटलं आणि तो गजराज जो मनुष्य रूपामध्ये आला आणि तो त्यांनी साष्टांग दंडवत अजराजांना घातलेला आहे आणि सांगितलं की बाबा मी कोण आहे तुम्हाला माहितीये का. आणि तो त्यातून सांगून राहिला की मी गंधर्वराज प्रियदर्शन त्यांचा पुत्र, माझं नाव आहे प्रियंवद, मी स्वर्गामध्ये राहतोय. आणि त्या स्वर्गामध्ये राहत असताना एक दिवस मातंग ऋषी नावाचे ऋषी आहेत आणि ते किती महापराक्रमी आहेत. रामाच्या याच्यामध्ये आली कथा तर मी तुम्हाला सांगेल. शबरी ज्या ठिकाणी होती, ज्या आश्रमामध्ये शबरीचे बोरं वगैरे आपण ती कथा ऐकलेली आहे की नाही, तर ज्या आश्रमामध्ये शबरी राहत होती तिथे सुंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे. म्हणजे ती जी फुलं आहेत त्याचं वर्णन केलेलं. लक्ष्मणाला इच्छा झाली फुलं तोडावेत, हे याच्यामध्ये नाही, हे पण सहज आता आठवलं म्हणून. तेव्हा तो तोडायला गेला तर त्या सगळ्या त्या ठिकाणच्या आश्रमवासी आले, फुलं तोडू नका, पडलेली फुलं वाहा. आणि का, घर्मजानी कुसुमानी, ही आमची घामाची फुलं आहे, आमच्या मेहनतीने तयार केलेली आहे. आणि म्हणून इतकं प्रेम सगळ्या सृष्टीवर करणारे मातंग ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्या करत असताना हा जो प्रियंवद आहे त्याच्याकडून प्रमाद झाला, त्यांची तपश्चर्या भंग झाली. भंग झाल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी त्याला शाप दिलेले, बाबा तू माझी तपश्चर्या भंग केलेली आहे, तू गंधर्व आहे, स्वर्गाचा उपभोग घेतो, पण आता मी तुला आणि असा शाप देतो की तू हत्ती बनून आणि जमिनीवर जाशील. तेव्हा हा हळहळला, साष्टांग दंडवत घातला. वर्णन केलं ऋषी कसे आहेत, पाण्यासारखे ऋषी असतात. त्यांना जर अग्नीचा संपर्क आला तर ते तापतात, जर थोडासा राग आला तर तापतात आणि त्याच्यानंतर पाणी जसं हळूहळू शांत होते. मूळ गुणधर्म पाण्याचा काय आहे, तप्तता शांत करणे. असे ते मुनी देखील गरम झाले पण थोड्या वेळाने शांत झाले आणि त्या प्रियंवदाला म्हटले की बाबा आता मी शाप तर तुला दिला, पण पुढे तू ज्यावेळेस जमिनीवर राहशील तेव्हा अजराजे म्हणजे रामाचे, विष्णूचा जो अवतार आहे त्याचे जे पूर्वज आहे ते अजराजे त्या ठिकाणी येतील, तुझं गंडस्थळ फोडतील आणि मग तुला मुक्ती त्या ठिकाणी मिळेल. तेव्हा हे अजराजा तू मला मुक्ती दिलेली आहे आणि म्हणून मी तुझ्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. आणखी माझी इच्छा आहे राजा, तुला इच्छा, तुला काही पाहिजे असं नाहीये किंवा माझे तुला काही द्यावं अशी पण पात्रता नाहीये, पण तरी देखील तू माझा प्राण आणि मूळ पदावर आणलेला आहे. म्हणून माझी एक इच्छा आहे, मी तुला एक आणि शस्त्र देतो, त्याचा तू स्वीकार करावा. आणि म्हणून मी तुला वारंवार विनंती करतो. अजराजे म्हटले की नको, आम्हाला कोणाचं नको, पण ते म्हटले माझी विनंती आहे. अजराजांना त्यांनी घेतलं आणि उत्तर दिशेकडे तोंड केलं. आपणही सगळ्यांनी लक्षात घ्या, कधी कधी जर अडचण आली, उद्विग्न होतो माणूस. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात. कधी कधी तर इतक्या अडचणी येतात की असं वाटतं कशासाठी, देवाला शिव्या देतात माणसं. हा देवही तसाच आहे म्हणतात, आम्हाला काहीच करत नाही. वास्तविक आपल्याच चुका पण त्याला शिव्या देतात. अशी अवस्था ज्यावेळेस येते त्यावेळेस काहीच करू नका. काय करा, उत्तर दिशेला चालत राहा. आपली उत्तर दिशा कोणती, ही आहे काही आहे,
इकडची आहे लक्षात ठेवा. इकडे चालत जा आपल्या घराकडे, घरापासून उत्तर दिशेला चालत जा. 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट रागारागात का जाणार, तुम्हाला उत्तर आपोआप सापडते. उत्तर सापडलं की घराकडे पळत पळत पुन्हा परत या. असं या ठिकाणी उत्तर दिशेला तोंड केलं आणि त्याचं तोंड दक्षिण दिशेला आहे. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि म्हणून त्या गंधर्व राजाने एक अस्त्र दिलं त्याला संमोहन अस्त्र. म्हणजे त्याने युद्ध करायची गरज नाही, ते अस्त्र सोडल्याबरोबर समोरचं कितीही सैन्य असो ते संमोहित होते. असं अस्त्र त्याला दिलं. दोघांनी एकमेकांची भेट घेतली. ते निजबोधे उरावरी भेट तू आत्मया श्रीहरी असे भेटले आणि तो प्रियमवद स्वर्गामध्ये चालला गेला. आणि आता पडाव टाकून अजराजे हळूहळू पुढे निघालेले आहेत. ते करत करत नागपूर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता विदर्भाच्या भूमीवर येत असताना त्याच्या स्वागतासाठी भोजराजांनी आणि आपलं सैन्य पाठवलेलं आहे. आणि त्याचं वर्णन केलेलं आहे की जेव्हा पौर्णिमेचा चंद्र येतो तेव्हा लाटा येतात समुद्राला. जशा त्या चंद्राच्या स्वागतासाठीच जणू त्या लाटा येऊन राहिलेल्या आहेत, तसं एवढं मोठं सैन्य आणि अजराजाच्या स्वागतासाठी आणि विदर्भ राजाने म्हणजे भोजराजाने पाठवलेलं आहे. त्याचं वर्णन फार सुंदर त्या ठिकाणी केलेलं आहे. अजराजे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्या सुंदर प्रासादामध्ये आणि त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि ती व्यवस्था केल्यानंतर वर्णन केलेलं आहे अजराजांना रात्री झोप लागली नाही. आता मुलगी पाहण्याचे कार्यक्रम सगळ्यांचेच झालेले आहे किंवा मुलगा पाहण्याचे सगळ्यांचे झालेले आहे. उद्या मुलगा पाहायला येणार म्हटल्यावर किंवा उद्या मुलगी पाहायला आपल्याला जायचं म्हटल्यावर अस्वस्थ असते, रात्रभर झोप लागत नाही. ही नॅचरल टेंडन्सी आहे, नैसर्गिक आहे. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जोशीबाई सगळ्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. मला झोप नव्हती लागली बाबा काय काय नाही. तसं त्या ठिकाणी त्या आणि राजाला अजराजांना झोप लागली नाही. रात्रभर ते एकाकडे दुसऱ्याकडेवर. दुसरं ते तणाव काय होता त्यांचा, जसं आपल्याला तणाव असते मुलगी पसंत करते की नाही आपल्याला, किंवा मुलीला तणाव असते ते पसंत करते की नाही, तसा याला तणाव काय स्वयंवरामध्ये ती आपल्याला पसंत करते की नाही. इथे तर फक्त एकच रिजेक्शन आहे, तिथे अनेक राजे बसलेले असतात आणि त्याच्यातून निवडायचं आहे. हा एक अपमानही एका प्रकारचा असतो. त्या मला ते निवडलं आणि दुसऱ्याला निवडलं अशा पद्धतीचा अजराजाला त्या ठिकाणी झोप लागली नाही. मग सकाळी अजराजे लवकरच उठलेले आहेत. अजराजांना उठवण्यासाठी त्या ठिकाणी संगीत गायन त्या राजांनी सगळीच व्यवस्था केलेली आहे. ती सगळी व्यवस्था त्या ठिकाणी त्यांची केलेली आहे. आणि वर्णन असं केलेलं आहे की आकाशगंगेमध्ये जशी कोरडी गंगा आहे आणि वाळूमध्ये बसलेला एखादा सुप्रतीक नावाचा हत्ती आहे. म्हणजे ऐरावत स्वर्गातला सगळ्यात मोठा हत्ती, पण दशदिशांना निर्माण ठेवणारे असे 10 हत्ती इंद्राचे आहेत. त्याची वेगवेगळी नावं आहेत, पण आता तेही आपल्याला सांगत बसलो तर वेळ जाईल. तसा एक सुप्रतीक नावाचा अत्यंत सुंदर हत्ती, तो असा वाळवंटामध्ये बसतो आणि सकाळी उठल्याबरोबर तो जसा असा उठताना त्या वाळवंटामध्ये दिसावा तसे हे अजराजे आणि उठताना अत्यंत सुप्रतीक नावाच्या हत्तीसारखे दिसून राहिलेले आहे. आणि त्यांनी सगळी तयार केलेली आहे. आणि त्या स्वर्गामध्ये जसा हंसध्वनी होतो, हंस गायन करतात, तसं याला उठवण्यासाठी त्या ठिकाणी गायन होते की काय अशा पद्धतीचं वातावरण. यांनी स्नान संध्या जे काय त्याचे सगळे कर्म असतील, भरजरी वस्त्र त्यांनी नेसलेले आहे. आणि आता तो त्या स्वयंवर मंडपाकडे आणि अजराजे निघालेले. वर्णन केलं जसा एखादा सिंह खडकावर या खडकावरून त्या खडकावर असा जावा आणि त्याची सिंहाची जशी चाल आहे तशी अजराजांची चाल त्या ठिकाणी निघून राहिलेली आहे. असं करत करत आता अजराजे आलेले आहेत. कसं वर्णन केलेलं सिंहासनावर जेव्हा ते बसलेले आहेत त्यावेळेस एखादा मोर पिसारा पसरून बसावा अशा पद्धतीचे आणि ते अजराजे त्या ठिकाणी सर्वांमध्ये दिसून राहिलेले आहेत. आणि ते निघत असताना जेव्हा ते हळूहळू चाललेले आहेत तेव्हा सर्व राजे त्या ठिकाणी बसलेले आहेत. पण तेही राजे एकाचेनी मनोव्यापारे अवघे विश्व संहारे असं ज्यांचं वर्णन करतायत असे सगळे राजे त्या ठिकाणी आहेत. परंतु वर्णन केलं नंदनवनामध्ये सर्वच वृक्ष आहे, पण पारिजात हा पारिजातकच आहे. तसे सगळे राजे सुंदर आहेत, परंतु अजराजे त्यांच्यामध्ये पारिजातकासारखे दिसून राहिलेले आहेत. सर्व राजांमध्ये जणू काय कामदेव आहे असं त्यांचं सौंदर्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सगळे राजे त्या ठिकाणी बसले असताना आता यांची आणि त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. ते अजराजे जात असताना सर्वजण धास्तावले. अरे बापरे, हे अयोध्येचे राजे, इतका राजस सुकुमार मदनाचा पुतळा या ठिकाणी आलेला आहे
आता बापरे आपलं कसं होईल अशी धास्ती धडकी आणि सर्व राजांना भरलेली आहे. आणि ते असे हत्तीच्या चालीने असे डौलाने चालत चालत सिंहासारखे आपल्या आसनावर अजराजे बसलेले आहेत. आणि एकदम आरोळी झाली की आता त्या ज्या इंदुमती आहेत ते त्या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत. अशी घोषणा झाल्याबरोबर सगळे राजे ज्याला म्हणतात अलर्ट झाले की माझ्याकडे तिने पाहिलं पाहिजे, चेतक बदल असला पाहिजे. पण सगळेजण भांगबिंग आपण पाडतो की नाही, आल्याबरोबर लागली पहिल्यांदा भांग आणि बाकीचं सगळं. तसं त्यांनी मुकुट पिकूट आपले सगळे कपडे बिपडे असे व्यवस्थित टाकून असे सर्व राजे बसलेले आहेत. आपल्याकडे त्या आणि इंदुमतीने पाहावं. इंदुमतीचा मेणा आहे म्हणजे पालखी, त्या पालखीमधून ती इंदुमती उतरलेली आहे. तिच्यासोबत सुनंदा नावाची तिची आणि दासी आहे. किती सुनंदा हुशार आहे, त्या सुनंदेचं देखील वर्णन केलेलं आहे. तिने जेवढे राजे आलेले आहेत त्या राजांचा अभ्यास आधीच केले, त्यांना आधीच निरोप आले होते आम्ही येणार आणि त्या सगळ्या राजांचा अभ्यास त्या सुनंदेने केलेला आहे. आणि आता इंदुमती मेण्यातून उतरलेली आहे आणि एक एक पावलं टाकत ती आता समोर चाललेली आहे. आता ती जी सुनंदा आहे ती त्या आणि इंदुमतीला एकेका राजाचा परिचय देऊन राहिलेले. उंचावर असे राजे आहेत आणि एक एक जण बसलेला भरजरी वस्त्र घालून. आणि त्या ठिकाणी आता ही सुनंदा त्या ठिकाणी सांगून राहिले की बाई हे जे वरची समोर तुला असे सुकुमार राजे दिसून राहिलेले महापराक्रमी ते मगध नरेश आहे आणि त्यांचं नाव परंतप आहे. पाटलीपुत्र त्यांची राजधानी आहे. तू जर यांना वरलं तर महापराक्रमी हे राजे आहे. त्यांचा वर्णन त्या ठिकाणी तिने केल्यानंतर ती जी इंदुमती आहे तिने त्या सुनंदेकडे पाहिली, सांगितलं की चल पुढे चल, असं तिने मान हलवलेली आहे. हा राजा एकदम तणावात येतो, ज्याला नकार भेटलेला आहे. आणखी ते पुढे गेलेले आहे. त्यांनी सांगितलं बाई हे अंगनरेश आहे आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. लक्ष्मी आणि सरस्वती ज्यांच्या घरी कायम निवासी आहे असे हे राजे आहेत. त्याच्या पुढे तिने पुन्हा नाही सांगितल्यावर आणखी पुढे गेलेले आहेत. हे अवंती नरेश आहेत, क्षिप्रा नदीच्या म्हणजे उज्जैन नगरीचे हे राजे आहेत. तुला रोज क्षिप्रा स्नान होईल, यांना जर तुला वरायचं असेल तर होकार दे. तिने पुन्हा नाही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणखीन पुढे गेलेले आहे. अनूप नरेश त्या ठिकाणी आहेत आणि सांगितलं बाई हे नर्मदा तीरावर आहे, महिष्मती यांची राजधानी आहे आणि या ठिकाणी आणि हे सुंदर असं राज्य आहे, यांना जर वरायचं असेल तर होकार दे. तिने पुन्हा नाही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणखीन पुढे गेलेलं आहे. हे मथुरा नरेश आहे, यांचं सुषेण नाव आहे, यांना जर वरायचं असेल यमुनेचं स्नान आणि एकंदर तो प्रदेश सुंदर आहे, यमुनेने वेढलेला आहे, तर तू एक काम कर, यांना जर वरायचं असेल तर होकार दे. तिने पुन्हा नाही सांगितलेलं आहे. आणखी इंदुमती पुढे चाललेली आहे. सुनंदा वर्णन करून राहिले. हे कलिंग नरेश आहे, हेमांगद यांचं नाव आहे, तिने पुन्हा त्यांना नाही म्हटलेलं आहे. हे पांड्य नरेश आहे, अशी त्या नरेशाची एकेकाची नावं ती सांगून राहिलेली आहे. कालिदासाने वर्णन केलं, एखाद्या नदीनी डोंगराला असा त्या ठिकाणी वळसा द्यावा आणि त्या डोंगराला पार करत करत पुढे जावं, अशा पद्धतीची ती इंदुमती पुढे चाललेली आहे. आणखीन वर्णन केलेलं आहे, एखादी विजेरी म्हणजे टॉर्च जर समोर चालला किंवा आपण जर एखाद्या गाडीत बसलो तर त्या गाडीचे प्रकाश लख्ख समोर समोर जातात आणि मागचं सगळं रात्री अंधार आपल्या सगळ्यांना दिसतो. समोर उजेड आहे आणि मागचं सगळं अंधार पडत चाललेला आहे. तसा एक एक राजा उजेडामध्ये येतो आणि इंदुमती पुढे पुढे गेल्यानंतर ते राजे जणू अंधारामध्ये चाललेले आहेत. अशा पद्धतीचं सगळं हे होत असताना आता त्या सुनंदेने सांगितलं की बाई हे जे राजे तुला माहितीये का, हे समोर बसलेले राजस सुकुमार मदनाचे पुतळे, हे अयोध्येचे राजे रघुराजांचे पुत्र, यांचं नाव आहे अजराजे, महापराक्रमी आहे, इंद्राचे मित्र आहेत, सर्व प्रकारची अस्त्र यांच्याजवळ आहेत, असे हे राजे आणि अयोध्येचे राजे आहे. शरयू तीरावर यांची राजधानी आहे आणि तू जर यांच्याशी विवाह केला तर तुला रोज शरयूचं स्नान होणार आहे आणि अत्यंत पवित्र असा यांचा वंश आहे. इंदुमतीने त्यांच्याकडे पाहिलं, अत्यंत प्रफुल्लित झाली. शब्द वापरला ईर्षत प्रफुल्ल. ईर्षत प्रफुल्ल म्हणजे फूल ज्यावेळेस कळीचं फूल होते ते असं उगवताना पहिल्यांदाच जर ते फूल झालं टवटवीत नंतर ते सुकते, पण तो पहिल्यांदा उगवलेलं त्याला ईर्षत प्रफुल्ल म्हणतात. असा तिचा चेहरा ईर्षत प्रफुल्ल झालेला आहे. आणि इकडे अजराजे तणावामध्ये आलेले, ती जाते की काय पुढे असं त्यांना वाटत असतानाच ती त्या ठिकाणी थांबली आणि सुनंदेला तिने सांगितलं, ओकार भरला की हे राजे मला अत्यंत आणि महापराक्रमी वाटतायत, तेजस्वी वाटतायत, दिव्य वाटतायत आणि आता मी ज्यांच्याशी विवाह करणार, हातामध्ये वरमाला आहे,
तिने तडातड त्या ठिकाणी 3 पायऱ्या होत्या, त्या सगळ्या पायऱ्या चढलेल्या आहेत आणि चढल्यानंतर त्या आणि अजराजांच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे. वरमाला घातताना असं काही मागे पुढे केलं नाही. ज्या लग्नामध्ये असं जर कोणी उचलत असेल त्या वधूला आणि हार घालू देत नाही, आगाऊ परंपरा आहे. त्या ठिकाणी इंद्रदेव नाराज होतात, त्या ठिकाणी ते जे त्या ठिकाणचे इष्टदेवता असतात त्या नाराज होतात. म्हणून जिथे होत असेल तर विरोध करा. हा फालतूपणा आहे त्या लग्नामध्ये. त्याला उचलतात आणि तिला घालू देत नाही. अरे बाबा कशासाठी? त्या अजराजांनी आपलं आणि जे शिर आहे ते पुढे केलेलं आहे आणि आता इंदुमतीनी त्यांच्या गळ्यामध्ये तिथे वरमाला घातलेली आहे. त्याला वाघ निश्चय म्हणतात, साखरपुडा. आणि ते झाल्यानंतर भोजराजाला अत्यंत आनंद झाला. त्यांनी वाजत गाजत आणि यांना प्रासादामध्ये आणलेलं आहे. समोरचे राजे चिडलेले आहेत, काही राजे युद्धाच्या तयारीत आहेत, पण त्यांच्या असं लक्षात आलं की युद्ध आपल्याला सध्या करता येणार नाही, कारण या सभागृहामध्ये त्या ठिकाणी इंद्राची पत्नी, तिचं नाव आहे इंद्राणी, ती या स्वयंवरासाठी स्वयंवर पाहायला उपस्थित आहे. त्यांचे संबंध असल्यामुळे आणि ती असल्यामुळे यांना धाक होता. त्यांनी युद्ध तर केलं नाही, पण मनामध्ये युद्धाची भावना होती. काही राजे निघून गेलेले आहेत, दबून बसले पुढे युद्ध करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी आता सुंदर असं स्वयंवर झाल्यानंतर आता कृतकौशिक राजे, प्रदेशाचे राजे, भोजराजे, त्यांनी त्या ठिकाणी आणि वाघ निश्चय केलेला आहे. मधुपर्कादी सगळ्या विधिविधान केलेलं आहे आणि स्वयंवरामध्ये लग्न त्या ठिकाणी करण्याची पद्धत असल्यामुळे आता तिथे कोणीच आलेलं नाही आणि निरनिराळ्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी मंगलाष्टक वगैरे होऊन इंदुमती आणि यांचं अजराजांचा विवाह झालेला आहे. दुसऱ्या दिवशी यांनी ठरवलं की आता आम्ही निघालं पाहिजे, तिथे पुन्हा आम्हाला रघुराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि म्हणून हे निघाले. तर 3 दिवस पर्यंत, 3 पडाव पर्यंत कृतकौशिक प्रदेशाचे राजे, भोजराजे त्यांच्या सोबत आलेले आहेत. तोपर्यंत इतरांना वाटलं की जाऊ द्या. तिसऱ्या दिवशी हे भोजराजे परत आलेले आहेत आणि रस्त्याने जात असताना आता इतर जे राजे होते ते रस्त्यामध्ये त्यांना इंदुमतीचं हरण करायचं असल्यामुळे घनघोर युद्धासाठी सगळे राजे एकत्रित झाले आणि तयार झालेले आहेत. याचं वर्णन असं केलं की हा जो महापराक्रमी अजराजा, त्यांनी या सगळ्या सैन्याला कसं चिरलं. वराह अवतारामध्ये वराह देवतेने, वराह नारायणाने जशी पृथ्वी आपल्या दातावर घेतली आणि पाणी चिरत चिरत ते समोर चाललेले आहे, अशा पद्धतीचं वर्णन. अजराजे सगळ्यांना मारण्याच्या मनस्थितीमध्ये सगळ्यांना चिरत चाललेले आहेत. आता अजराजांना वाटलं आनंदाचे प्रसंग आहे, युद्ध फार काय करू नये. आणि म्हणून त्यांनी काय केलं, थोडंसं थांबवल्यानंतर आता त्या प्रियंवदानी जे यांना संमोहन अस्त्र दिलं होतं ते अस्त्र त्यांच्यावर सोडलं आणि ते सोडल्यामुळे सर्वजण मोहित झाले आणि एका अर्थाने झोपले त्या ठिकाणी. आणि आता अजराजे आणि अयोध्येला आलेले आहेत. आणि ते अयोध्येला आल्यानंतर रघुराजांना आनंद झाला. 2 दृष्टीने आनंद झाला. एक तर त्याचा विवाह त्या ठिकाणी झालेला आहे, एक आनंद. पोराचा विवाह जर झाला तर खूप आनंद होतो मायबापाला, एक तर होतच नाही, हे पाहावं लागतात पोरी आजकाल. पण त्यावेळेस तसं नव्हतं, पण तरी देखील त्यांना आनंद झाला की अरे आपल्या पोराचा विवाह झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी युद्ध जिंकलेलं आहे. आता माझा मुलगा हा पराक्रमी आहे, राज्य करण्यास योग्य आहे आणि राज्याचं संरक्षण करण्यासाठी देखील तो योग्य आहे असं त्यांना वाटलेलं आहे. म्हणून आनंदोत्सव त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या आनंदोत्सवामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की आता मला, आणि रघुराजांनी सांगितलं मी वानप्रस्थामध्ये मला गेलं पाहिजे. आणि तिथे त्यांनी प्रचंड मोठा असा राज्याभिषेक आणि अजराजांचा केलेला आहे. आणि अजराजांचा राज्याभिषेक केल्यानंतर रघुराजांनी सांगितलं की मला वानप्रस्थाला आता या ठिकाणी जाऊ द्या. तेव्हा आता अजराजांना दुःख झालं. त्यांनी सांगितलं की तुम्ही वानप्रस्थ करा, आपली ती पद्धतच आहे, पण जंगलामध्ये जाऊ नका. शरयू तीरावरच एक सुंदर कुटी करतो आम्ही आणि त्या ठिकाणी वारंवार आम्हाला तुमचं दर्शन घेता आलं पाहिजे. आम्ही तुम्हाला तसा त्रास देणार नाही. वानप्रस्थामध्ये तुमच्या परवानगीशिवाय आम्ही त्या ठिकाणी येणार नाही, पण तुम्ही शरयू तीरावरच माझ्या राज्यामध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा आता रघुराजांनी त्याची ती इच्छा मान्य केली. रघुराजे आणि त्यांची पत्नी ह्या अजा ह्या त्या ठिकाणी आणि वानप्रस्थामध्ये तिथेच राहू राहिलेले आहेत. आणि ते राहत असताना आता
अजानी विश्वजित नावाचा यज्ञ. या सगळे पराक्रमी राजे आहेत, तुम्हाला सांगतो किती पराक्रमी आहे. त्या रघुराजाने रावणाचा वध केले, म्हणजे त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. रावण हा काही फक्त रामावर चालून आला असं नाहीये. राम कितीतरी पिढ्या आधी आहे त्यांच्या, आणि या रामाने अनेक वेळा अयोध्येवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला रावणाने, आणि त्या रावणाला परास्त केलेल्या रघुराजाने किती परास्त केलं. रावण ज्यावेळेस चालून आला तेव्हा आता श्रीलंकेवर रघुराजाने नारायण अस्त्र सोडलेलं. पळता भुई थोडी झाली रावणाला. त्याने साष्टांग दंडवत घातला रघुराजाला आणि सांगितलं की बाबा तू असेपर्यंत तर मी त्याच्याकडे पाहणार देखील नाही. त्याच्यानंतर रावण 2-3दा आला. त्याची कथा जर सांगता आली तर मी पुढे तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये नाहीये. तर इतके पराक्रमी राजे आहेत. तसे अजराजे देखील पराक्रमी आहे. विश्वजित नावाचा यज्ञ त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपलं राज्य प्रस्थापित केलेलं आहे, आणि त्या सगळ्या राज्यामध्ये त्यांनी जलाशय केलेले आहे. त्या ठिकाणी लोकांना व्यवस्था व्हावी, पाण्याची व्यवस्था, अन्न व्यवस्था, निवारा, या सगळ्याची व्यवस्था करावी असं तो त्यांनी जो प्रदेश जिंकला तिथे तिथे काय पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था केली. नसेल तर त्यांनी जलाशय बांधले असं वर्णन त्या ठिकाणी आहे. कारण पाणी अत्यंत महत्वाचं आहे. घरात पाणी, खिशात पैसा आणि हक्काची बायको, या 3 गोष्टी जर असतील तर तो सगळ्यात सुखी माणूस. आणि याच्यातली एक गोष्ट जरी नसेल, घरात पाणी नसू द्या, टाकी खाली असू द्या, किती असू, इथं आता जर नळ येणार असतील ना, रामायण जाऊ द्या म्हणते थोड्यात पहिले नळाला जाऊ द्या. पाणी महत्वाचं आहे. खिशात जर पैसा नसेल, सगळे माणसं अस्वस्थ होतात, कधी येते पैसा. आणि हक्काची बायको किंवा हक्काचा नवरा जर नसेल तर ताबडतोब त्याला बापरे काय खरं, जोशीबाई 2 दिवस शेगावला जातो म्हणतात, तर मी म्हटलं नाही, जायचं नाही, नको. कशासाठी? इतकं सगळं म्हणजे या 3 गोष्टी. तसं यांनी जलाशय सगळीकडे निर्माण केलेले, कारण पाणी अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने राजांनी सगळं केल्यानंतर अयोध्येमध्ये अजराजे आलेले आहेत. आणि आल्यानंतर एक दिवस राजोद्यानामध्ये, उद्यानं सगळीकडे असावीत, राज्य जे आहे त्याने उद्यानं लोकांसाठी असावीत असा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपले उद्यानं सगळे उजाड झालेले आहेत. त्याने उद्यानं बांधले. राज उद्यान म्हणजे तिथे राजपुरुष त्या ठिकाणी जायचे. एक दिवस इंदुमती आणि अजराजे बसलेले असताना आकाश मार्गातून नारद महामुनी चाललेले आहेत. आता या नारदांची एक वीणा आहे, आणि या वीणेला आणि कल्पवृक्षाची आणि अशी पुष्प ज्याला म्हणतात स्वर्गीय पुष्पांची माला आहे. आता हे जे राजूभाऊ पुष्प आणतात किती सुंदर आहे, पाहता क्षणी आनंद होतो. साधेही पुष्प येतात 2-4 रुपयावाले, तेही घालतात लोक. आणि हे आणल्यानंतर चेहऱ्याला प्रसन्न, तसे ते स्वर्गीय पुष्प आहे. आणि आकाश मार्गाने नारद जात असताना हवेच्या वेगाने त्या ठिकाणी ती पुष्पमाला त्यांच्या विणेची आणि खाली पडलेली आहे. आणि ती वायू वेगाने खाली आली, आणि आल्यानंतर इंदुमतीच्या वक्षस्थळावर ती पडलेली आहे. आणि ती इतकी वेगाने आली. गार छोटी असते, पण ती वरतून आकाशातून जेव्हा पडते, एकदा खाऊन पहा गार. मी तर नाही खाली, पण तुम्ही एकदा गारा पडत असतील तर जा. ती किती वेगाने लागते, डोकं फोडू शकते ती, इतका वेग तिचा असते आकाश मार्गाने. तसं या फुलाचा वेग इतका आहे, तिच्या वक्षस्थळावर ती माला पडली स्वर्गीय पुष्पाची, आणि इंदुमती गतप्राण झालेली आहे. याला काही समजलंच नाही काय झालं ते. आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं, त्याने आरडाओरडा केला, सगळे सैन्य त्या ठिकाणी आले, राजवैद्य आले, आणि पाहतात तो काय, इंदुमती गतप्राण झालेली आहे. त्याचं वर्णन केलेलं, वीणा जशी घरात तशी या अजराजाने त्याची पत्नी त्या ठिकाणी धरलेली आहे. अत्यंतिक प्रेम त्याचं पत्नीवर आहे. तो कालदेवता त्याला भेटायला आली आणि सांगितलं की बाबा आज की जय श्री जाऊ दे, मरण प्रकृती की असं जय, वर्णन आज की याच्यामध्ये जय. मरण ही प्रकृती आहे, जाऊ दे काही होत नाही. तेव्हा त्यांनी वर्णन केलं, बाबा कोण आहे तुला माहितीये का, पत्नी कोण आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. सुंदर वर्णन केलेलं आहे. गृहिणी सचिव सखीमिथ प्रिय शिष्या ललितो कलाविदो करुणा विमुखेन मृत्यूना हरता त्वाम वद किन्नमे वृतम. त्या मृत्यूला आणि अजराजे म्हणतात, अरे बाबा तू काय हरवलं तुला माहितीये का, ही कोण आहे माझी, ही माझी गृहिणी आहे. सचिव म्हणजे बायको सगळी तयारी करून देते आपली, दस्ती आहे की नाही, डब्बा घेतला का नाही, पाणी घेतलं का नाही, चपला घातल्या का नाही, पुसलेल्या आहे का नाही, ड्रेस कोणता घातला, सगळं तिच्या हातात.
तशी ही सचिव आहे, सखी आहे माझी, प्रिय शिष्य आहे, ललितो कलाविदो. अरे करुणा विमुख होऊन तू तिचं हरण केलेलं आहे. तू मला सांग माझ्या जीवनातलं काय तू हरण केलं नाही, आणि म्हणून तो शोक करून राहिलेला आहे. आणि त्या शोकामध्ये आता सर्वजण म्हणून राहिले अंत्यसंस्कार केले पाहिजेत. वशिष्ठ महामुनी आपल्या आश्रमामध्ये, त्याला अंतर्ज्ञानाने कळलं की अरे हा त्रासून गेलेला आहे, पण ते एका यज्ञामध्ये बसलेले असल्यामुळे त्यांनी एक दूत अजराजाकडे पाहिलेला आहे. आणि त्या अजराजाला आता ते दूत वशिष्ठांचा आणि एक संदेश त्याला देऊन राहिले की बाबा ही जी पत्नी आहे इंदुमती, ही तुझी जरी पत्नी असेल तरी देखील ही पूर्व काळामध्ये एक अप्सरा होती, आणि ती का या ठिकाणी किती दिवस तुझ्यापर्यंत राहिली त्याची पण एक सुंदर कथा आणि याच्यामध्ये रघुवंशामध्ये आलेली आहे. परंतु आता आरतीची वेळ झालेली असल्यामुळे आपण सर्वजण ती कथा आणि त्याच्यानंतर अजराजांना जो पुत्र प्राप्त झालेला आहे, आधी पुत्र त्यांना प्राप्त झाला, तो पुत्र त्याचं नाव काय आहे ते सगळं आपण उद्या याच्यामध्ये पाहू. सर्वजण रामाचा जप अत्यंत आर्त भावनेने आणि सगळ्यांना धन्यवाद दिला पाहिजे आणि सगळ्यांचं कौतुक देखील केलं पाहिजे. सगळेजण वेळेवर येतात, रामनामाचा जप करतात आणि मुख्य म्हणजे सगळेजण शांत बसतात, बडबड करत नाहीत. कारण तुम्हाला सांगतो हा जो रामनामाचा आहे, कशासाठी आम्ही वारंवार सांगतो, नाही तर काही गरज नाही. हा एक ऊर्जेचा स्रोत आहे. तुम्ही जर मधात बडबड केली तर ऊर्जेचा स्रोत डिस्टर्ब होतो आणि मग त्या ऊर्जेचा काहीच फायदा होत नाही, विखुरल्या जाते. तो आपल्या सगळ्यांवर रामाचा कृपेचा वर्षाव करायचा असेल तर थोडी शांतता राखा, थोडस बडबड करू नका. हे तर आहे, गावाच्या बाहेर गेल्या याच्या बाहेर जा, कशाच्या फाटकाच्या जोर जोरात ओरडा, काय ओरडायचं. इथे थोडी शांतता पाळा. पहा कृपेचा वर्षाव, आज प्रयोग करून पहा. राम कृपा करतो म्हणजे करतोच, राम नाही, रामाचा बाप म्हणजे दशरथ, त्याला देखील देणं भाग आहे आपल्याला, पण आपल्याला त्या पद्धतीने राहावं लागेल. राजाधिराज रामचंद्र भगवान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, अमृतेश्वरी माता.